हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी घेऊन आलेले आहे मस्त अशी खमंग साजूक तुपाची रेसिपी. तर दह्यापासून ताक बनवण्यापर्यंत आणि ताकापासून लोणी आणि तूप काढण्यापर्यंतची सविस्तर कृती मी या व्हिडिओत दिलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण सुरुवात करूयात व्हिडिओसाठी. तर इथे मी दही घेतलेलं आहे. तर हे साईचं दही आहे, म्हणजे साई साठवून बनवलेलं दही आहे. तर ते करण्यासाठी पहिल्यांदा दही जे असतं प्रॉपर ते 1 चमचा घ्यायचा आणि याच्यामध्ये दुधाची जी साई असते रोजची ती काढून घ्यायची. आणि अशा प्रकारे हे साईचं जे दही असतं, साई साठवून बनवलेलं जे दही असतं हे तयार होतं. तर मी जे वापरते ते दूध गाईचं आहे, त्यामुळं गाईच्या दुधापासून बनवलेल्या साईचं हे दही आहे. त्यामुळे आपण जे तूप करणार आहोत ते गाईचं तूप असणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण हंडी घेतलेली आहे. असं खोलगट एखादं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा ताक घुसळायला घेऊ रवीने तेव्हा ते बाहेर पडण्याची शक्यता असते, तर ते पडत नाही. त्यामुळे असं खोलगट भांडं तुमच्याकडे असेल, डिचकी किंवा अशा प्रकारची हंडी, तर हे तुम्ही घेऊ शकता. कारण पातेल्यामध्ये जेव्हा आपण ताक घुसळायला घेऊ तर ते बाहेर पडण्याचं शक्यता असतं आणि त्यामुळे आपला ओटा खराब होतो आणि आपल्याला जास्तच काम वाढतं. त्यामुळे असं खोलगट भांडं घ्यायचं आणि याच्यामध्ये आता हे मी दही सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि ह्या दह्याचंच पातेल्यामध्ये मी पाणी घालत आहे आणि जे हे भांडं आहे म्हणजेच पातेलं आहे हे विसळून घेत आहे. आणि आता हेच पाणी मी थोडंसं कोमट करणार आहे आणि ते आपण ताक बनवण्यासाठी यूज करणार आहोत. जेणेकरून काय होतं तर पटकन ताक घुसळलं जातं आणि पटकन लोणी वरती येतं थोडंसं कोमट पाणी यूज केल्यानंतर. तर जेव्हा थंडीचे दिवस असतात त्यावेळेस तर तुम्ही हे गरम पाणी नक्की यूज करून बघा. लवकरात लवकर लोणी तयार होतं, जास्त घुसळावे लागत नाही. तर आता हे कोमट जे पाणी होतं ते मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे दह्यामध्ये. आणि आता हे रवीच्या साहाय्याने मी घुसळून घेणार आहे. म्हणजे कसं पटकन 5 ते 10 मिनटामध्ये लोणी आपलं वरती येतं. जास्त घुसळावं लागत नाही, जास्त कष्ट करावं लागत नाही. किंवा तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामधून सुद्धा बनवू शकता. पण मी रवीच्या साहाय्यानेच ताक बनवते नेहमी, गरम पाण्याचा किंवा कोमट पाण्याचा यूज करून. तर अगदी सहज 5 ते 10 मिनटं हलवल्यानंतर आपलं हे लोणी वरती येतं. तर हे असं रवीच्या साहाय्याने हलवून घेऊन लोणी वरती काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकताय आपलं हे जे लोणी आहे ते वरती आलेलं आहे आणि ताक जे आहे ते खाली गेलेलं आहे. तर तुम्ही इथे म्हणाल की किती लोणी पातळ आहे. तर हे जे गाईच्या दह्यापासून म्हणजेच गाईचं जे दूध होतं त्याची साई जी बनलेली होती त्याच्यापासून हे बनलेलं लोणी आहे. त्यामुळे हे लोणी थोडंसं पातळ आणि थोडंसं पिवळसरच होतं. तर आता हे लोणी जे आपलं तयार आहे ते धुवून घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ. त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्ये आपलं जे बनलेलं लोणी आहे ते आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण काय होतं तर लोण्यामध्ये थोडासा ताकाचा अंश राहिलेला असतो, थोडासा आंबटपणा राहिलेला असतो, तर तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे लोणी जे आहे ते धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं तूप जे आहे थोडंसं आंबटसरपणाचं लागत नाही, चांगलं खमंग तूप लागतं. तर हे मी सगळं लोणी काढून घेतलेलं आहे आणि आता याला स्वच्छ धुवून घेणार आहे. तर तुम्ही ते बघू शकताय आपण हाताच्या सहाय्याने सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे पाणी आपलं ट्रान्सपरंट होतं ते पूर्ण पांढरं झालेलं आहे, याच्यामध्ये पूर्ण ताक गेलेलं आहे आणि आपलं लोणी वरती राहिलेलं आहे. तर हे लोणी थोडंसं पातळच होतं कारण की हे गाईच्या दुधापासूनची साय होते त्या दह्याचं बनलेलं लोणी आहे. आपल्या म्हशीचं जे दूध असतं त्याच्यापासून बनवलेलं लोणी हे घटसर असतं आणि पांढरं असतं. तर हा इथे फरक आहे. तर अशा प्रकारे आता हे सगळं पाणी आहे ते मी टाकून देणार आहे आणि फक्त लोणी आपण हे पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. आता याला आपल्याला गरम करायचं आहे. तर आपण जे तूप बनवतोय ते गाईचं तूप असणार आहे. आता याला मी गरम करण्यास ठेवणार आहे. तर हे इंडक्शनवरती मी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. तर तुम्ही ते प्रोसेस पूर्ण बघू शकता तूप बनवण्याची कशी असते ती. तर आता हे लोणी पूर्ण असं वितळू लागलेलं आहे आपलं, तुम्ही ते बघू शकताय. आता हे चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही ते पहिल्यांदा बघू शकता असा फेस येतो स्टार्टिंगला, नंतर हा जो फेस आहे तो जायला लागतो हळूहळू आणि नंतर मोठे मोठे बुडबुडे, लहान बुडबुडे येतात आणि नंतर आपलं तूप जे आहे ते पूर्ण ट्रान्सपरंट दिसतं आणि हा फेस पूर्ण निघून जातो. त्यावेळेस आपलं तूप तयार आहे. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकताय. अशा प्रकारे आपल्याला हे गरम करण्यास ठेवायचं आहे. हळूहळू हा फेस पूर्ण निघून जातोय. तर अजूनसुद्धा जे आपलं तूप आहे हे ट्रान्सपरंट झालेलं नाही आहे. पातेल्याचा जो खालचा भाग असतो तो पूर्ण दिसतो तुपातून
असं एवढं इतपत ट्रान्सपरंट आपल्याला करायचं आहे तूप। तर इथे आता फेस हळूहळू जायला लागलेला आहे, तूपसुद्धा थोडं हळूहळू ट्रान्सपरंट व्हायला लागलेलं आहे, अजूनही आपल्याला हवं तेवढं झालेलं नाही आहे। तर अशा प्रकारे पूर्ण फेस आता निघून गेलेला आहे, तूपसुद्धा पूर्ण ट्रान्सपरंट झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकताय खालचा पातेल्याचा पूर्ण भाग दिसत आहे। तर तुपाची प्रोसेस थांबवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये फ्लेम बंद करून गार पाणी घालायचं आहे, म्हणजे आपलं हे तूप जास्त कडलं जात नाही। तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया, तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा, खात राहा, व्हिडिओ बघत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।